नमस्कार, मी तृप्ती प्रभुकोत. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. मला माहिती आहे आज तुम्ही सगळे आवर्जून माझा 8वा भाग बघायला तयार असणार, कारण हा आज शेवटचा भाग आहे आणि ह्याच्यानंतर मी तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे. तर माझा भाग शेवटपर्यंत बघा. तर मी आता लगेचच 8व्या भागाला सुरुवात करते. विघ्नासुराची ही विनंती गणपतीने मान्य केली व तो या ठिकाणी विघ्नहर या नावाने वास्तव्य करू लागला. येथील दर्शनाची वेळ सकाळी 5 ते रात्री 11, अंगारकी चतुर्थीला सकाळी 4 वाजून रात्री 11पर्यंत, महाआरती सकाळी 7:30 ते मध्यान्ह आणि दुपारी 12 आणि शेजारती रात्री 10 वाजता, असे महाप्रसाद सकाळी 10, दुपारी 1 आणि संध्याकाळी 7:30 ते 10:30 असतो. भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यात गणेश जयंती या दिवशी उत्सव साजरे केले जातात. कार्तिक पौर्णिमेला दीपमाळ्यांची रोषणाई बघण्यासारखी असते. अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत म्हणून श्री विघ्नेश्वराला ओळखले जाते. 8वा गणपती. आता शेवटचा आणि 8वा गणपती, त्याच्यानंतर एक सरप्राईज. अष्टविनायक यात्रेतील 8वे मंदिर हे महागणपतीचे असून ते सर्वात शक्तिशाली आहे असे मानले जाते. असे म्हणतात की त्रिपुरासुराबरोबर युद्ध करण्याआधी शंकराने गणपतीची इथे आराधना केली होती. हे श्री क्षेत्र महागणपतीची कथा आख्यायिका अशी सांगतात. ऋषी ग्रिस्तमद यांचा मुलगा त्रिपुरासुर हा एक बुद्धिमान बालक होता आणि गणपतीचा निस्सीम भक्त होता. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्याला त्रिपुरा इतका मौल्यवान धातू दिला होता. हे केवळ शंकरच नष्ट करू शकत होते. अहंकाराने उन्मत्त झालेल्या त्रिपुरासुराने देवांना त्रास देण्यास सुरुवात केली. ब्रह्मदेव आणि विष्णू त्याच्या त्रासाला कंटाळून लपून बसले. तेव्हा घाबरून दबा धरून बसलेल्या देवांना नारदाने सल्ला दिला की त्यांनी गणपतीची मदत घ्यावी. गणपतीने देवांची मदत करण्यास मान्य केले. गणपतीने ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि त्याने त्रिपुरासुरात 3 उडणारी विमाने बनवून देण्याची सबब देत त्याला कैलास पर्वतावरून चिंतामणीची मूर्ती आणवण्यास सांगितली. लोभाने आंधळे झालेल्या त्रिपुरासुराने कैलासावर आक्रमण केले. शंकर त्याला हरवू शकले नव्हते. शंकराच्या लक्षात आले की त्यांनी गणेशवंदन केले नाही. शंकराने षडाक्षर मंत्र म्हणताच गणपतीला आव्हान केले. तेव्हा तेथे गणपती प्रकट झाला आणि त्याने शंकराला त्रिपुरासुराच्या हरवण्याच्या सूचना सांगितल्या. त्या सूचनांचे पालन करून शंकराने लोभी त्रिपुरास ठार केले आणि त्या जागी महागणपतीचे मंदिर बांधले. हे पूर्वाभूमी मंदिर अशा प्रकारे बांधले आहे की दक्षिणायातील सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात. हा गणपती कमळावर बसलेला असून रिद्धिसिद्धी त्याच्या सोबत आहे आणि स्वयंभू मूर्ती पूर्वाभूमिक आहे. गणपती मांडी घालून कमळावर आसनस्थ आहे. त्याचे कपाळ एकदम रुंद असून त्याची सोंड उजवीकडे आहे. भक्तांचे असे म्हणणे आहे की या मूर्तीच्या खाली अजून एक मूर्ती असून असे म्हणतात की या मूर्तीला 10 सोंडा आणि 20 हात आहेत. या मूर्तीला महोत्कट म्हणतात. ही मूर्ती अस्तित्वात आहे का याविषयी कोणाला काहीच खात्रीशीर माहिती नाही. हा महागणपती अतिशय शक्तिशाली असून गणेश उत्सवात रांजणगावचे गावकरी आपापल्या घरी गणपतीच्या मूर्तीची स्थापना करत नाहीत, तर या देवळात येऊन पूजा आणि प्रार्थना करतात. पूजा आणि मला थोडंसं इथे डिस्टर्बन्स येतो आहे वाचताना, पण बघते काही मिळते का. ओके, हे होते. ठीक आहे. तर आपण कुठपर्यंत आलो होतो. तर रांजणगावचे गावकरी आपापल्या घरी गणपतीच्या मूर्तीची स्थापना करीत नाहीत, तर या देवळात येऊन पूजा आणि प्रार्थना करतात. पूजा आणि उत्सव तर हे कशा प्रकारे असतं, तर मंदिर सकाळी 5:30 ते रात्री 10पर्यंत उघडे असते. भाद्रपद महिन्यात या मंदिराच्या पूजेमध्ये सहभागी होतात. भाद्रपद महिन्यात 6 दिवसांचा विशेष उल्लेख साजरा केला जातो. यामध्ये गणपतीला 5व्या दिवशी महानैवेद्य दाखवला जातो. या दिवसात फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये गणपतीची मिरवणूक काढली जाते. याच दिवसात कुस्तीचे सामने आयोजित केले जातात. ते पाहायला अफाट गर्दी होते. 6व्या दिवशी भाविक महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी लोटांगण घालीत जातात.
माधवराव पेशव्यांच्या काळात मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचं इतिहासात आढळतं. इंदूरचे सरदार किबे यांनी देखील मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो. पुणे अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे. म्हणून या गणेशाला त्रिपुरावदी महागणपती असंही म्हटलं जातं. या मंदिराचा दरवाजा पूर्वेकडे आहे. देवळाचा मुख्य गाभारा आणि मंडप असूनही चांगल्या स्थितीत आहे. मराठी शाहीतील अनेक सरदारांनी या देवळाला इनामे दिली आहे. या मंदिरातील दोन्हीही गाभारे माधवराव पेशवे यांनी बांधल्याची नोंद आहे. छत्रपती शाहू महाराजांनी या मंदिराला व्यवस्थेसाठी पहिली सनद दिली आणि थोरले माधवराव पेशवे यांनी ही गाव व्यवस्थेसाठी इनाम दिला. 1785 बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी अप्पा यांनी वसई जिंकून परत येत असताना या गणपतीचे दर्शन घेतले आणि येथील मंदिराचा जीर्णोद्धार केला व त्यावर सोनेरी कळस चढवला होता. तर अशा प्रकारे मी तुम्हाला 8ही गणपतीचं महत्त्व, त्याची माहिती, त्याची पूजा, ते कुठे आहे, त्याचं अंतर किती आहे, हे सर्व सांगितलं आहे. नाव सगळं समाप्त झालेलं आहे. नाव माय सरप्राईज. माझा उद्याचा जो भाग असेल, जो 9वा भाग, खरे गणपती 8च आहेत, पण जो मी उद्या 9वा भाग सादर करणार आहे त्यामध्ये मी गणपतीच्या या 8ही भागांबद्दल एक क्विज असणार. क्विज टाईम. आणि तो क्विज टाईम तुम्ही सगळ्यांनी सोडवायचा आहे. मी दररोज उद्यापासून 9, 10, 11, 12, 13 असे अनेक भाग होत जातील आपले. तर या दर भागामध्ये मी 3 प्रश्न विचारणार आणि 3 प्रश्न जो करेक्ट आन्सर करेल त्याला एक सरप्राईज. तर लेट्स सी उद्याचा भाग. आणि नेहमीप्रमाणे माझं चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.